नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बालुशाही. तर ही बालुशाही आपण गव्हाचं पीठ वापरून बनवणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण एक मोठं भांडं घेतलं. यात 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 कप मैदा घ्यायचा, 3 ते 4 टेबलस्पून तूप घालायचं. तर साजूक तूप आपण इथे याच्यामध्ये घातलेलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 1 चिमूटभर मीठ. हे सगळं आपल्याला असं हाताने छान एकत्रित करून घ्यायचं. यात 2 ते 3 टेबलस्पून दही घालायचं. तर फ्रेश दहीच आपल्याला वापरायचं आहे. खूप आंबट दही असेल तर बालुशाहीची टेस्ट बिघडते. त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश दही त्याच्यासाठी वापरायचं आहे. आणि हे सगळं असं एकत्रित करून घ्यायचं. आणि यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे. तर आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला हे पीठ मळायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. असं केल्याने आपल्या या बालुशाहीला आपण जेव्हा तळतो तेव्हा छान पदर सुटतात आणि छान खुसखुशीत होते. तर आपल्याला हे पीठ असं फक्त एकत्रित करून घ्यायचं आहे, खूप मळायचं नाही. हे तयार झाल्यानंतर आपण 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत. याच्यावरती ओला कपडा किंवा झाकण आपण असं ठेवू शकतो. तर इथे आपण हे 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत. तर बालुशाहीसाठी आपल्याला इथे पाक बनवायचा आहे. तर आपण 2 कप साखर घेतली, यात 1 कप पाणी घालायचं आणि याचा 1 तारी पाक बनवायचा आहे. इथे आपण थोडंसं केशर आणि वेलची पूड याच्यामध्ये घातली आणि याचा 1 तारी पाक बनवला. तर इथे आपला हा पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता 1 तारी पाक आपला इथे तयार आहे आणि इथे आपले 20 मिनिट झालेले आहेत. तर पिठाचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे हातावर असं हलकंच प्रेस करायचं आणि अंगठ्याने आपल्याला याला मध्ये असं एक छिद्र करायचं आहे. असं केल्याने बालुशाही छान आतपर्यंत तळल्या जाते. असेच हे सगळे गोळे आपण तयार करून घेणार आहोत आणि याला हलकं असं हाताने प्रेस करून मध्यभागी याला आपल्याला एक छिद्र करायचं आहे. आणि तेल आपण इथे तेल मीडियम ते लो फ्लेमवर गरम करून घेतलं आणि यात आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची. ही आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये पण तळून घेऊ शकतो. तर तेल आपल्याला मंद आचेवर हलके गरम करायचे आहे आणि यात ही मंद आचेवरच आपल्याला दोन्ही बाजूनी छान सोनेरी होईपर्यंत ही बालुशाही तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही वर आलेली आहे आणि आपण हिला दुसऱ्या बाजूनी असं तळून घेणार आहोत. तर ही आपल्याला मंद आचेवरच तळायची आहे, म्हणजे ही आतपर्यंत छान तळल्या जाते. तर याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथे ही थोडी झालेली आहे आणि आपण आणखी याला थोडं होऊ देणार आहोत. तर आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे याला थोडा रंग डार्क येतो. तर इथे ही झालेली आहे आणि तळल्यानंतर गरमच आपण ही पाकामध्ये टाकणार आहोत. तर पाक पण थोडा गरम आपल्याला ठेवायचा आहे आणि या पाकामध्ये ही बालुशाही 10 मिनिट आपण अशीच ठेवणार आहोत, म्हणजे पाक छान आतपर्यंत जातो. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण ही 10 मिनिट अशीच पाकामध्ये ठेवणार आहोत, म्हणजे पाक याच्यामध्ये छान आतपर्यंत जाईल. तर इथे आपली ही गव्हाच्या पिठाची बालुशाही तयार झालेली आहे आणि ही आपण पाकामधून काढून घेणार आहोत. काढल्यानंतर आपल्याला याच्यावरती बदामचे तुकडे, पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्या यांनी आपण ही गार्निश करणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली तोंडात टाकताच विरघळणारी
बालुशाही तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.